सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। चा अनुभव रमेश रामदास शिंदे या दादांचा आहे। हे दादा तिसगाव येथील रहिवासी आहे। दादांनी त्यांना आलेला आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे। खूप सुंदर ही प्रचिती स्वामींची आहे। खरंच स्वामींची सेवा केल्याने काय मिळतं आणि स्वामींची सेवा सोडल्यानंतर काय होतं। स्वामींवरचा विश्वास हा अतूट असेल ना, अशक्य असणारी गोष्ट शक्य होण्यासाठी टाईम लागत नाही, पण जर स्वामींवरचा विश्वास डगमगला तर काहीही होऊ शकतं। ते हा अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। आज मी मला आलेला स्वामींचा अनुभव येथे शेअर करत आहे। खूप दिवसांची इच्छा होती स्वामींचा अनुभव सांगावी, पण कुठे सांगावे काय सांगावे काही कळत नव्हतं। तर आज येथे नंबर भेटला म्हणून मी माझा अनुभव येथे सांगत आहे। काय झालं होतं ना की मला स्वामी काय कोण असतात काही एक माहीत नव्हतं। माझ्यावरती खूप कर्ज झालं होतं। कर्जाचा इतका मोठा डोंगर साचला होता ना की मी त्यातून निघूच शकत नव्हतो, एवढं कर्ज झालं होतं। भावाने मला घराबाहेर काढलं, वायली काढून दिलं। त्यावेळेस माझ्याकडं फक्त 2 गायी होत्या, बाकी काहीच नव्हतं। थोडीशी शेती आणि 2 गायी आणि राहण्यासाठी तुटकं फुटकं घर एवढंच मला देण्यात आलं होतं आणि कर्जही खूप दिलं होतं। त्यामुळे खूप काबड कष्ट करून देखील काही एक मार्ग सापडत नव्हता। या टेन्शनमुळे मी ड्रिंक करू लागलो। मी रोज दारू प्यायचो। मी कंटिन्यू दारूच्या नशेत राहू लागलो। घरच्यांना माझं खूप टेन्शन यायचं, त्यांना खूप काळजी वाटायची। माझी पत्नी ही खूप रडायची, तुम्ही दारू पिऊ नका, आम्हाला तुमच्याशिवाय कोणाचा आधार नाही, माझ्या मुलांना देखील कोणी नाही अशी ती म्हणायची। त्यावेळेस मग तिने असेच बघून त्या ताईंनी सांगितलं की तू महाराजांची सेवा कर आणि रुद्राभिषेकचं तीर्थ त्यांना रोज देत जा, 41 दिवस दे, बघ सुंठे वाचून खोकला जाईल असे त्या म्हणायच्या। पण तिने कधी विश्वास ठेवला नाही। पण एक दिवस तिच्या मनात काय आलं आणि तिने ती सेवा सुरू केली आणि महाराजांना देखील घरात आणले। आणि महाराज घरात आल्यानंतर आमच्या घरात खूप वेगळे वातावरण तयार झाले। ती आता खूप सेवा करू लागली होती। ती मला रोज तारक मंत्राचं तीर्थ आणि रुद्रतीर्थ देत होती। त्या सेवेने माझी दारू पूर्णपणे बंद झाली। मला माझी इच्छाच होत नव्हती आणि जेव्हा केव्हा मी दारू घ्यायचो मला खूप त्रास व्हायचा, उलट्या व्हायच्या। मला असं वाटायचं की मला याआधी असं कधीच होत नव्हतं, पण आता का बरं होत आहे। मी माझ्या बायकोला देखील खूप मारहाण करायचो, तिला बोलायचो की तुम्हाला काहीतरी देत आहे पाजत आहे त्यामुळे मला असा त्रास होत आहे। ती पण मला सांगायची, मी तुम्हाला दुसरं काही देत नाही तर देवाचं तीर्थ देत आहे। माझी एकच इच्छा आहे तुम्ही दारू न पिऊ, आपला संसार सुखी व्हावा, अशी बोलायची। त्यावेळेस मनात वाटायचं की ती आपल्या संसारासाठी एवढी धडपड करते आहे, ती आपल्या चांगल्यासाठीच करत आहे, मग आपण देखील तिचं ऐकलं पाहिजे। मग मी त्या दिवशी स्वामींपुढे शपथ घेतली की स्वामी आजपासून मी दारूला हात लावणार नाही आणि दारू पिणार नाही, फक्त तुम्ही मला साथ द्या, माझी इच्छा होऊ देऊ नका, असं मी म्हटलं। आणि खरंच तसंच झालं। त्या दिवसानंतर माझी दारूवरची पूर्णपणे वासना उडून गेली। मी दारू कधीच स्पर्श देखील करू लागलो नाही। मला असं उलटीसारखं होत होतं। त्यानंतर खूप छान चालू होतं। आता माझा स्वामींवरती खूप विश्वास बसला होता। स्वामींच्या कृपेने एक धंदा सुरू केला आणि तो खूप छान चालला होता। आता माझ्याकडे काहीच नव्हतं, पण धंद्यात इतकी प्रगती होत होती ना की बस, मी बाकी काही करत नव्हतं, पण मी अक्कलकोटला जायचो, तसेच स्वामीचरित्र पारायण करायचो आणि स्वामींचं नामस्मरण करायचो। एवढी सेवा माझी चालू होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं। बायको देखील खूप खुश होती, मुलंही आनंदी होती, त्यांच्याकडे बघून छान वाटायचं आणि स्वामींना धन्यवाद देखील द्यायचो। स्वामी तुमच्यामुळे दारू सुटली, आज दारू सुटली नसती तर मी कुठेतरी गटारात पडलेला असतो आणि या मुलांचं खरंच कसं झालं असतं, असं मनामध्ये यायचं। अशाच वेळेस काय झालं ना की आता स्वामींचा परीक्षेचा काळ माझ्या जीवनात सुरू झाला होता। स्वामी परीक्षा घेत होते आणि ह्या परीक्षेत मी असफल ठरत होतो, कारण स्वामी
इतके संकट देत होतात, इतके की ते संकट माझ्यासमोर खूप वाटायचे. आणि मी म्हणायचो की स्वामी तुम्ही आहे तर एवढे संकट का येत आहेत? असं नाही, तुम्ही माझ्यावरचा वरदहस्त काढून घेतला आहे का? मी स्वामींना असं बोलायचो. आणि एक दिवस असंच काय झालं की मी चाललो होतो आणि चालता चालता माझ्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझा हात फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर झाले. त्यामुळे मी स्वामींना म्हटलं की तुम्ही असताना एवढं मोठं कसं झालं? आता मी तुमची सेवा करणार नाही, तुम्ही नाहीच, असं स्वामींना मी बोललो. त्यानंतर डॉक्टरांनी मला नॉनव्हेज खाण्यासाठी सांगितलं आणि मी डॉक्टरांचं ऐकून आता स्वामींची सेवा करायची नाही, आता काही करायचं नाही, मी नॉनव्हेज खाणार असं ठरवलं. आणि त्या दिवसापासून मी मटण अंडेही खाऊ लागलो. स्वामींची सेवा पूर्णपणे बंद झाली. आता माझे दुःखाचे दिवस हे सुरू झालेले होतं, पण मला ते कळत नव्हतं. स्वामी मला दाखवत होते पण मला ते अजिबात कळत नव्हतं. स्वामींवरचा मी पूर्ण विश्वास उडवला होता. स्वामींवरची श्रद्धा पूर्णपणे ढासळली होती. स्वामी नाहीच असं मी समजत होतो. त्यानंतर असंच झालं. आता माझा अचानकपणे जो धंदा चालू होता तोही ठप्प होऊ लागला. धंद्यात काही एक परवडत नव्हतं, सर्व काही ठप्प झालं. त्यामुळे पुन्हा जे काही लोन घेतलेले होते, मी मोठी गाडी घेतली होती, शेती देखील घेतली होती, त्यासाठी मी खूप कर्ज काढले होते. आता ह्या कर्जाचे लोन भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आता धंदा कमी झाल्यामुळे पैसे कसे येणार, हप्ते कसे भरणार, खूप मोठा प्रश्न होता. त्यामध्ये ॲक्सिडेंट झालेला, घरी मी असा पडलेलो, दुःखाचे वादळ खूप भयानक वाहत होते. वाळवटीसारखी माझ्या आयुष्यात दुःख आले. आता काय करावं? त्यावेळेस पत्नी म्हणायची तुम्ही स्वामींना असे बोलला, स्वामींची अशी सेवा बंद केली, त्यामुळे असं काही घडत आहे. पण तिला मी म्हणायचो नाही, जे नशिबात आहे ते घडणारच आहे. स्वामी वगैरे काही नाही. स्वामी जर असते आणि मी जर खरं त्यांचा भक्त असतो ना, तर त्यांनी माझ्यासोबत असं हे केलंच नसतं. मी तिला असं बोलायचो. ती म्हणायची अहो प्रारब्धाचे भोग आहे ते भोगावंच लागणार, पण जर स्वामींची साथ असेल ना तर ते फार कमी असतात. यामागची तुमची प्रचिती तुम्ही विसरला आहात का? तुम्ही किती दारू पित होता, स्वामींच्या कृपेने तुमची दारू सुटली होती. स्वामींवर असं रागवू नका, असं बोलू नका, पत्नी खूप सांगायची. पण मी तिच्यावरती कधीच विश्वास ठेवला नाही. मी नाहीच म्हणलो. कितीही दुःख आले, किती अडचणी आली तरी मी आता स्वामींकडे जाणार नाही, एवढाच माझा अट्टहास होता. त्यानंतर काय झालं ना, मला आता हे कर्ज भरण्यासाठी आणि हे करण्यासाठी माझी शेती देखील विकायला काढावी लागली. मी शेती विकायला काढली. शेती विकायला काढल्यानंतर सर्वजण हसत होते की खूप मोठ्याने तोऱ्याने घेतली आणि आता विकत आहे, असे भाऊबंद खूप हसत होते. त्यावेळेस म्हटलं कुणाला हसायचं तर हसू द्या, पण मला जे करायचं मी तेच करणार. मी शेती देखील विकून टाकली. आता मी खूप टेन्शनमध्ये होतो, काय करावे काही कळत नव्हते. त्या दरम्यानमध्ये काय झालं ना, मी रात्री असंच शांत झोपलेलो होतं. मध्यरात्रीच्या वेळी मला एक स्वप्न पडले की एक खूप गृहस्थ व्यक्ती, खूप म्हातारी व्यक्ती माझ्या स्वप्नामध्ये आली. तिची खूप दाढी वाढलेली होती आणि तिच्यासोबत एक म्हातारी देखील होती आणि ते दोघे एका तीर्थयात्रेसाठी चाललेले होते. ते चालत असताना त्यांना एक मनुष्य भेटला आणि तो मनुष्य त्यांना सांगत होता की तुम्ही कुठे चाललेले आहात? त्यावेळेस ते सांगितलं आम्ही देवाकडे चाललो आहे. त्यावेळेस ते म्हटले अहो देवाला दुसरीकडे कुठे शोधत आहात? देव तर तुमच्या आतमध्येच आहे. तुम्ही देवावरती विश्वास ठेवून तुम्ही जर सेवा केली तर देव तुम्हाला इथेच भेटणार आहे, कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या आतमध्येच जो आत्मा आहे त्यातच देव सामावलेला आहे, असं ते सांगत होता. आणि त्यानंतर मला अचानक जाग आली. जाग आल्यानंतर मला कळालं की हे असं का बरं घडलं, हे स्वप्न मला का बरं पडलं. त्यावेळेस कळालं की स्वामी दुसरीकडे कुठे नसून ते माझ्या आतमध्ये आहे, असं मला स्वामींना दाखवून द्यायचं आहे. आणि स्वामींनी मला ते दाखवून दिलं आहे. स्वामी माझ्या आतमध्ये आहे. आता त्यांना मला जागं करावे लागेल, जागृती आणावी लागेल असं मला वाटत होतं. आणि मग मी स्वामींकडे गेलो, केंद्रात गेलो, स्वामींची खूप माफी मागितली. स्वामी मला माफ करा, जे काही चूक झाली ती माझी होती. तुम्ही माझी परीक्षा घेतली, त्या परीक्षेत मी असफल ठरलो. तुमचा मी खरा भक्त
होऊ शकलो नाही. तुमचा जर मी खरा भक्त असतो ना, तर तुमच्यावरचा विश्वास मी कधीही डगमगू दिला नसता, तुमच्यावरती कायम विश्वास ठेवला असता. असं मी खूप रडलो आणि स्वामींना विनंती केली. त्या दिवसापासून स्वामींची सेवा चालू केली. पण आता दुःखाचे वादळ जीवनात सुरूच आहे. पण आता स्वामी सेवा सोडायची नाही, स्वामींचा हात घट्ट पकडून राहायचा. एक दिवस स्वामी या दुःखातून नक्की काढतील हा विश्वास आहे. स्वामी आत्ता परीक्षेत पास झालो नाही, व पुढच्या परीक्षेत नक्की पास होऊन दाखवेल, हे केलं, विनंती केली. त्यानंतर असंच दिवस आता सुरू आहे. आता पुढे काय होतं ते स्वामींच्या कृपेने, आणि पुढे जे काही घडेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. असे मला आलेला छोटासा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर प्रचिती या दादांना स्वामींनी दिली आहे. खरंच स्वामी परीक्षा बघतात. स्वामींवरती विश्वास कधीही डगमगू देऊ नका. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.